नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन रचना शिकणार आहोत. ती म्हणजे त्रिकोणात अंतर्वर्तुळ अंतर्लिखित करणे. त्रिकोणाच्या तीन बाजू दिल्या असतील तर मला एक त्रिकोण काढायचा आहे आणि त्या त्रिकोणामध्ये एक वर्तुळ अंतर्लिखित करायचं आहे. वर्तुळ अंतर्लिखित करणे म्हणजे काय? तर ते वर्तुळ त्या त्रिकोणाच्या तीनही बाजूला आतून स्पर्श करायला पाहिजे. आता आपण एक्झाम्पल घेऊया. Construct a triangle with its three sides measuring 4 centimeter, 5 centimeter, 6 centimeter and inscribe a circle in it. जर त्रिकोणाच्या बाजू 4 सेमी, 5 सेमी आणि 6 सेमी अशा लांबीच्या दिल्या असतील तर तो त्रिकोण काढायचा आहे आणि त्या त्रिकोणामध्ये वर्तुळ अंतर्लिखित करायचं आहे. मग सर्वप्रथम आपल्याला त्रिकोण रचना करायची आहे. आता आपण ही मधली बाजू घेतली 5 सेमी आणि मग आपण 5 सेंटीमीटर लांबीचा हा रेषाखंड BC पट्टीच्या सहाय्याने काढलाय. त्यानंतर दुसरी जी बाजू आहे AB ती आहे 4 सेंटीमीटर आणि म्हणून आपल्याला 4 सेंटीमीटर लांबीचा पुन्हा एक इथं अशा प्रकारे आर्क काढायचा आहे. बाजू ACE 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर अंतर कंपास मध्ये घ्यायचं आहे. या ठिकाणी मार्क करून ठेवलेला आहे. हे आहे 6 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला ट्रायंगल ABC सर्वप्रथम मिळाला. हा आहे ट्रायंगल ABC. AB ची लांबी आहे 4 सेंटीमीटर, BC आहे 6 सेंटीमीटर. आपल्याला त्रिकोण मिळाला. आता या त्रिकोणामध्ये आपल्याला अंतर्वर्तुळ काढायचं आहे. म्हणून अंतर्वर्तुळ काढण्यासाठी कृती काय आहे? या त्रिकोणाचे जे कोन आहे A, B आणि C, अँगल A, अँगल B आणि अँगल C, या कोनांचे आपल्याला कोन दुभाजक काढायचे आहे. आणि आपल्याला कोन दुभाजकाची कृती माहित आहे. कंपासचं टोक या शिरोबिंदूवर ठेवलं. या ठिकाणी अशा प्रकारे अंदाजे माप घेऊन कंपासमध्ये कंस टाकले आणि यानंतर याच्या बाहेरचे आपण काढलं तरी चालणार आहे. अशा प्रकारे दोन कंस काढून त्यांचा छेदनबिंदू आणि वर्तुळात या कोनाचा शिरोबिंदू हे आपल्याला जोडायचे आहे. अतिशय ॲक्युरेट आपण हे केलं पाहिजे. हा आपल्याला कोन दुभाजक मिळाला. अशा प्रकारे दुसऱ्या कोनाचा दुभाजक आपल्याला काढायचा आहे. या कोन C चा. इथे देखील कंपासचं टोक शिरोबिंदू C वर ठेवलेला आहे. अशा प्रकारे दोन कंस टाकले दोन्ही बाजूंना. या ठिकाणी कंपासचं टोक ठेवून आपल्याला एकमेकांना छेदणारे दोन कंस काढायचे आहेत. या दोन्ही कंसांचा छेदनबिंदू बारकाईने बघायचा आहे. तो या ठिकाणी येतो. तो छेदनबिंदू आणि कोणाचा शिरोबिंदू C हे आपल्याला जोडायचे आहेत. हे आपण काढलं. या कोन C चा आपण अशा प्रकारे कोन B आणि कोन C चे कोन दुभाजक काढल्यानंतर ते ज्या बिंदूमध्ये एकत्र येतात त्या बिंदूला आपण O नाव दिलं. आणि आता या O बिंदू पासून आपल्याला बाजू BC वर म्हणजे समोरच्या बाजूवर लंब टाकायचा आहे. आणि आपल्याला लंब टाकण्याची कृती माहित आहे. परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करायचा? दिलेल्या रेषेबाहेरील बिंदूतून रेषेवर लंब काढणे ही जी कृती आपण शिकलो आहोत त्या कृतीचा या ठिकाणी वापर करायचा आहे. अशा प्रकारे या BC वरती दोन कंस टाकले. या कंसांचा आधार घेऊन आपल्याला एकमेकांना छेदणारे दोन कंस काढायचे आहेत. ते आपण काढले आणि या कंसाचा छेदनबिंदू आणि बिंदू O हे आपल्याला जोडायचे आहे. म्हणजे आपल्याला हा काय झाला? परपेंडिक्युलर झाला. अशा प्रकारे बाजू BC वर आपण एक लंब टाकलेला आहे. आता महत्त्वाची कृती या ठिकाणी सुरू होत आहे. हा जो बिंदू
ओ आहे आणि OF जे अंतर आहे हे अंतर घेऊन कंपास मध्ये OF एवढं अंतर आपल्याला घ्यायचं आहे. कंपास मध्ये OF अंतर घेतो आणि आता आपल्याला अंतर वर्तुळ मिळणार आहे. हे आपण OF अंतर घेतलेलं आहे. अशा प्रकारे वर्तुळाच्या तिन्ही बाजूंना आतून स्पर्श करणारं वर्तुळ आपल्याला मिळालं त्यालाच आपण अंतर्वर्तुळ असं म्हणतो. हे या ठिकाणी या तिन्ही बाजूला आतून स्पर्श करणं आहे. अंतर्वर्तुळ अगदी ऍक्युरेट येण्यासाठी कंपासचा टोक शार्प असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जी दोन आपण बी आणि सी दोन कोणांचे जे कोण दुभाजक घेतले आहे त्यांचा शिरोबिंदू प्रॉपर मिळणं महत्वाचं आहे. ते जर आलं तर आपल्याला अगदी ऍक्युरेट तिन्ही बाजूंना स्पर्श करणार असं अंतर्वर्तुळ काढता येईल. धन्यवाद.